डॉक्टर ठाकरे याच्या दवाखान्यात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला आज तुफान मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याच्यात त्या पोराला इतकं लागलं की त्याला उपजिल्हा रुग्णालय अचलपूर या ठिकाणी भरती केलं असून त्या ठिकाणी तो काम करणारा कर्मचारी अनुराग फुटाणे म्हणून त्या पोराचं नाव आहे. तर त्याला सध्या उपजिल्हा रुग्णालयात भरती केलं आहे. नेमकं हे पुरं मॅटर काय आहे आपण हे जाणून घेऊ. अनुराग फुटाणे म्हणून तो कार्यकर्ता आहे. पाहणारा त्याला इतकं लागलं म्हटलं की त्याला झांजून पोलीस स्टेशनातच पडला आणि तो तर शेवटी पोलीसवाल्या भाऊन त्याला डायरेक्ट सरकारी दवाखान्यात मॅडम काही चेकअप करून आली. हा तो पोरगा आहे. ठाकरे डॉक्टरच्या दवाखान्यात काम करते. आता नेमकं ते पुरं मॅटर काय आहे ते एखाद्या कार्यकर्त्याकडून आपण ऐकून घेऊ. तर माझ्यासोबत हा एक कार्यकर्ता आहे डॉक्टर ठाकरे साहेबांच्या दवाखान्यातला अनुराग म्हणून. अनुराग, अरे बापरे, तब्येत तर राजा वगैरेच खराब झाली. बरं नेमकं पुरं मॅटर सांग बरं जरासं काय झालं तर. आज आमची तर प्रत्येक सॅटर्डे संडेला ऑर्थो विजिट राहते. ऑर्थो विजिट म्हणजे दाताला जे डॉक्टर पिना लावतात ना, त्यांची विजिट. म्हणजे जी पेशंट होती, म्हणजे ज्यांची मुलगी आहे, त्यांचा फोन आला की बा मला बाहेरगावी जायचं आहे, माझ्या मुलीचा लवकर नंबर लावून द्या. तर त्यांचे म्हणजे रेंज नसल्यामुळे आवाज येत नव्हता. तर मग मी माझ्या पर्सनल मोबाईलवरून त्यांना फोन केला. तो म्हणजे त्यांनी हॉस्पिटलवर फोन केला, त्याच्यामुळे कंटिन्यू बिझी येत होता. मग त्यांचा वापस फोन आला किंवा तुम्ही जसा स्टाफ म्हणजे मॅनेज नाही करू शकत, तसं तसं आम्ही त्यांना सांगितलं की ट्युशनच्या मुली आहे, ट्युशनच्या मुलीला पण जायचं म्हणजे जावंच ट्युशनच्या मुली बसलेल्या आहेत, त्यांना लवकर त्यांचं करून द्यायचं आहे आणि तुमचं पण मी मॅनेज करूनच देतो. तर ते सिस्टरवर जसे अगाऊ सारखे बोलत होते. तिथं तमाशा चालू आहे काय, कोणी हसत आहे काय, कोणी नाचत आहे का. त्यांना म्हटलं सर तुम्हाला एवढा बोलायचा काही अधिकार नाही आहे, तुमचा जो आहे तेवढं मला फक्त तुम्ही तेव्हा सांगा. ते म्हणलं तू कोण बोलतो. मी म्हटलं मी इथला कर्मचारीचा स्टाफ आहे. मी म्हटलं म्हणजे माझ्या अंडरमध्येच सगळं आहे. म्हणलं तुझं नाव काय. म्हटलं माझं नाव अनुराग आहे. नाव सांगितल्यावर ते जसे एकदम डॉक्टरला फोन लावतो, मला ट्रीटमेंट करायची. मी म्हटलं ठीक आहे, तुम्हाला नाही करायची तुम्ही डॉक्टर सोबत बोलून घ्या, ट्रीटमेंट म्हटलं इथून खतम करा. तो जास्त शहाणा झाला का अगाऊ झाला का म्हणजे ते यांनी बोलले. मग तिथून तो विषय स्टॉप झाला होता. मग त्यांचे मग मी म्हणजे ट्रीटमेंटसाठी पेशंट सोबत लागून गेलो. त्याचा परत फोन आला, म्हणजे माझ्यावर 2 मिस कॉल दिसले. परत त्यांना फोन केला आणि चांगल्यानंच बोललो. बोला म्हटलं सर काय झालं. ते म्हणे कोण बोलतो. म्हटलं मी ठाकरे हॉस्पिटलमधून बोलतो. नाव काय म्हणे. म्हटलं अनुराग. जास्त माजला का म्हणजे तू जास्त शहाणा झाला काय, तू बाहेर ये म्हणजे तुला भेटायला येतो. नाही बोललो की म्हटलं आपलं मॅटर हॉस्पिटलचं आहे, तुम्ही हॉस्पिटलमध्ये या, डॉक्टरशी बोला, माझ्याशी बोलून काय. नाही म्हणजे तू बाहेर आहे म्हणे, तुला सांगतो म्हणे गंमत. म्हटलं ठीक आहे, म्हटलं बा म्हणजे चांगलं. म्हटलं ठीक आहे, तू म्हटलं बाहेर म्हणजे ग्राउंड. त्यांनी त्याच्या मुलाला आणलं, पोलीसचा दंडा होता हा. दांड्याचं फक्त खालचं हातातली मुठच राहिली. त्याच्या पोरांनी जो हात दंडा मारला हाताचा, बरं त्याचा पोरगा आहे म्हणजे एकदम म्हणजे इथं दाखवले कुणी नाही एवढा दष्ट. त्या दंडात तुटला अक्षरशः. हात पण पूर्ण भेंड आहे इथं. दोघं बापले का म्हणजे एकानं पकडलं एकानं मारलं. लोक समजत होते तो पोरगा हॉस्पिटलमध्ये दादागिरी करत, तुला म्हणजे नंतर फोन घेईन असं तसं करत तो. त्याच्यानंतर मग मला काय एकदम चक्कर झाला लागल्यामुळं, समोरचं मग मला काही समजच नाही. या पोरांनी म्हणजे बरं त्या कर्मचाऱ्याचं नाव काय. त्याचं नाव तंत्रबाळे पेशंट होतो, भारत तंत्रबाळे. नाही नाही फक्त एवढंच आहे. सदर घटनेची जशी माहिती झाली, हे सारेचे सारे जे तुम्हाला तिथून पोरं दिसून राहिले हे खाजगी दवाखान्यात म्हणजे जे कर्मचारी आहेत त्याच्यासाठी मदतीसाठी असतात. हे म्हणजे खाजगी दवाखान्यातले आपण स्टाफ म्हणू. खाजगी दवाखान्याचे नर्स स्टाफ जसा असते तसे बॉय स्टाफ आहे. तर मला एक सांगा भाऊ, हे नेमकं मॅटर काय झालं आणि तुमचं आता काय म्हणणं आहे, नेमकं कोणत्या प्रकारचा तुम्हाला न्याय पाहिजे. तर आमचं हेच म्हणणं आहे की जसं की त्यांनी एकदमात मारणं चालू केलं. तर का बरं मारलं. मेन कारण कसं आहे, पेशंट राहतात, 19 पेशंट होते. तुझा जर नंबर तुला एकदम लवकर पाहिजे असला, लवकर नंबर नाही लागत ना कोणाकोणाचे, त्यासाठी थोडं वेटिंग पण करावं लागते. जर तुम्ही म्हणणार की आताच माझा नंबर लावून द्या, तर नंबर लागत नाही. त्यांचं असंच म्हणणं होतं की डायरेक्ट आमचा आल्यावर पण नंबर लावून द्यावा आणि आम्हाला डायरेक्ट कॅबिन मध्ये घ्या सरांच्या. तर ते न लावल्यामुळं त्याला एकदम क्रोध आला. त्या माणसाला काय आलं काय मी, त्याला बाहेर पळवून डायरेक्ट त्याच्यात हल्ला केला. तर आता तुम्हाला कोणता न्याय पाहिजे या गोष्टीसाठी. ते आम्ही हॉस्पिटल कर्मचारी, ठीक आहे, आम्ही एक सेवकच आहे. तुम्ही सेवकाचं असं नाही की आम्ही जनतेचे सेवकच आहे. आम्हाला दिवसभर पेशंटसोबत संपर्क साधावा लागते.
डॉक्टरपेक्षा तर आम्ही तुमच्यासोबत जास्त संपर्क करतो, आमच्यासंग जास्त बोलतो. आम्ही कधीच वाईट वागत नाही, आम्हाला चांगलंच वागावं लागते, कारण की आम्हाला 10 वेगवेगळे स्वभावाचे लोक भेटतात. आम्ही तर चिडचिड होतच नाही. हा काय दादागिरीपणा झाला? तुम्ही काय म्हणजे काय पोलीसवाले आहे, त्यांचा मुलगा आता काही करणार काय? कोणाला काही मारणार का? असं चालणार आहे का? असं होत असते काय? बरं, तुम्हाला कोणता न्याय पाहिजे या गोष्टीसाठी? तर सरळ म्हणणं हेच आहे की भाई त्यांच्यावर काही ना काही कारवाई केली पाहिजे. कारण की डायरेक्ट मारणं हे तर पॉसिबलच नाहीये. डायरेक्ट त्यांच्यावर अटॅक केला, अटॅकच म्हणत आहेत. आज त्याच्यावर केला, उद्या आमच्यावर करणार असं तर कुठपर्यंत चालणार आहे? प्रत्येक हॉस्पिटल म्हणजे असं याच्या आधी पण 2-3 वेळा झालेला आहे. तसं नाही झालं पाहिजे, हे बंद झालं पाहिजे. हॉस्पिटल स्टाफवर अत्याचार हा बंद झाला पाहिजे, बस एवढं आमचं म्हणणं आहे. पोलीसवाला जर असं करत असेल तर जनता काय? जनता तर आम्हाला काही समजून ठेवलं आहे काय? हॉस्पिटल कर्मचारी काय आंडू आहे काय? सांगा बरं तुम्ही. दवाखान्यात वेळेवर नंबर लावला नाही म्हणून दवाखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला दांडू आहे, पोलीसचा साहेब आहे. या दांडूनं इतकं मारलं की त्या दांडूची मुख्य काळी निघून गेली, पण हातात मुठच राहिली. त्या पोराचं म्हणजे कसं आहे, मला 100% बातमी प्रॉपर पाहिजे म्हणून मी त्या पोराची प्रतिक्रिया दाखवली. त्याची बोलायची मानसिकता नव्हती. नाही तर सकाळ असं व्हा की हा एकदम या गोष्टीच्या कायच्या मागा लागला, काय माहिती सरकी आणि खरी बातम्या दाखवणं. सेवानिवृत्त कर्मचारी आहे अशी मला प्राथमिक माहिती भेटली. त्याचं नाव काय सांगितलं सागरदा? तंत्रपाडे म्हणून आहे. भारत तंत्रपाडे. याने हे नाव सांगितलं, मला तर नावही माहित नाही. आता परतवाडा पोलीस स्टेशनला जसे रिपोर्ट झाले त्या पोराला घेऊन गेले, त्या ठिकाणी त्याला लय मोठा चक्कर आला. ते चक्कर आल्यावर तिच्याच कर्मचाऱ्यानं त्या पोराले उपजिल्हा रुग्णालयात मेडिकलसाठी आणलाय. म्हणजे डॉक्टर ठाकरे दवाखान्यात काम करणाऱ्या पोराले इतकी मारहाण झाली की आता त्याचा टाइम पडला डोक्याचं सिटी स्कॅन बी करावं लागते. म्हणजे हे तर जो भयानकच गोष्ट आली. आता याच्यावर पोलीस यंत्रणा त्या सदर कर्मचाऱ्यावर म्हणजे सेवानिवृत्त आहे असे हे सांगून राहिले, त्या व्यक्तीवर आणि त्याच्या पोरावर कोणती कारवाई करतात हा येणारा टाइम सांगेल. बातमी जे काय बोलले हे तो ज्याला मारलं ते बोलले, आपलं काम आहे हा पुरावा घेऊन, हे काळीचा पुरावा घेऊन खरी बातमी दाखवणं.